तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. चला, सासवड गेलो. मने, अंजिरा आवडली की नाही? अरे एकदम बेस्ट. मग आई, हा, ते मंदिर कोणतं ग? ते अगं ते कऱ्हादेवी मंदिर. मने, सासवड ही आचार्य अत्यांची जन्मभूमी बरं का. आणि ज्ञानेश्वरांचे भाऊ सोपानदेव, तसंच पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या सुद्धा समाध्या इथंच आहेत बरं का ग. चला, आता 20-25 मिनिटात नारायणपूर ये. तोपर्यंत तुम्ही मला अधिक मासाविषयी अधिक माहिती द्या. ठीक आहे. बृहन्नारदीय आणि पद्म या पुराणात पुरुषोत्तम मास महात्म्य या प्रकरणात अधिक मासाचं महत्व वर्णिलेलं आहे बरं का. बरं का मने, त्यात अधिक मासात करायची व्रत, दान यांचा विधी सांगितला असून उद्यापनं देखील सांगितली आहेत. वाव, म्हणजे अधिक मासात पण व्रत असतात. हो मग, म्हणजे काय. अगं, या मासाची देवता पुरुषोत्तम म्हणजे विष्णू, त्याची आपल्यावर कृपा व्हावी, तो आपल्यावर प्रसन्न व्हावा, यासाठी काही कृत्य सांगितली आहेत बरं का. उदाहरणार्थ विष्णुपूजा, पापक्षालनार्थ मलमास व्रत करणे. आणि म्हणे अधिकाचं वाण म्हणून अनारसे, बत्तासे यासारख्या वस्तू 33 संख्येनं कांस्य पात्रात भरून पात्रासह त्याचं दान करतात बरं का. याशिवाय पादत्राणं, छत्री यांचंही दान करतात. अगं, सुवर्ण दक्षिणा सुद्धा सांगितलेली आहे. चला, मला कोणी सुवर्ण दान दिलं तर चालेल. तर ग, चालेल चालेल म्हणे. ऐका आई, अगं पण मनू, ही सगळी दानं जावयाला करायची असतात. का? ते कसं करतात? जावयालाच का? अगं, जावई हा विष्णूचा अवतार मानतात ना, आणि कन्या लक्ष्मीचं रूप, म्हणून या लक्ष्मी नारायणांना दान देण्याची प्रथा आहे. हो म्हणे, या बाबतीत सुद्धा एक कथा आहे बर का. खूप पूर्वी जनमेजयाचा वंशज असलेल्या श्रीपती नावाच्या राजाच्या राज्यात एक सत्शील गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं गंगाधर शास्त्री. हा वेदशास्त्र संपन्न आणि अनेक शास्त्रात प्रवीण होता. तो अतिशय निस्पृह होता, पण त्यामुळे तो गरीबच राहिला. त्याला एक मुलगी होती. तिचं लग्न त्यानं धनशर्मा नावाच्या एका माणसाबरोबर लावून दिलं होतं. मग धनशर्मा अतिकृपण आणि धनाचा लोभी होता. एकदा गंगाधर शास्त्रींनी त्याला अधिक मासाच्या वाणासाठी आपल्या घरी बोलावलं. विद्यार्थ्यांनो, काल आपण भगवद्गीतेतला 6व्या अध्यायातला 14वा श्लोक पाठ केला. प्रशांतात्मा विगद्भित ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परा. मुलांनो, चित्त एकाग्र करण्यासाठी कुठे बसलं पाहिजे हे सांगितल्यानंतर चित्त एकाग्र करताना माणसानं कसं असलं पाहिजे याचं वर्णन या श्लोकात भगवंतांनी केलेलं आहे. ज्याला चित्त एकाग्र करायचं असेल त्याचं मन प्रशांत असलं पाहिजे. म्हणजे काय गुरुजी? काळ आणि वस्तू यांनी मन अस्वस्थ असेल तर एकाग्रता साधत नाही. काळामुळे अस्वस्थता येते.
मनातल्या मनात आपण सारखे संकल्प करतो, अमुक क्षणी मी हे करेन, तमुक क्षणी याला भेटेन. यामुळे मन काळाचा गुलाम होतोय आणि एकाग्रता हरवून बसतं. समजलं? होय गुरुजी. तसंच मला हे हवं, मला ते हवं, या हव्यासामध्ये अडकलेलं मन कधीही एकाग्र बनू शकत नाही. गुरुजी, या श्लोकातली विगतभी म्हणजे काय? आपल्यामधून भीती जायला हवी. जोपर्यंत परमेश्वराविषयी प्रेम, आत्मीयता निर्माण होत नाही तोपर्यंत भीती वाटते. मी कसा जाऊ? भगवान काय म्हणतील? त्यांना आवडेल? अशा शंका काढून मन आपल्याला भगवंताजवळ जाण्यापासून प्रबंध करतं. गुरुजींनी आपल्याला काही काम सांगितलेलं असेल आणि आपल्याकडून ते झालं नसेल तर आपण गुरुजींसमोर जायला घाबरतो का नाही? होय गुरुजी. विगत भी, यात दोन्हीही प्रकारची भीती जायला हवी. स्वस्थितीची भीती आणि ज्याच्या जवळ जाणार आहोत त्याच्याविषयीची भीती. यानंतर ब्रह्मचारी व्रते स्थितः म्हणजे काय ते पाहूया. जीवन ध्येयनिष्ठ असायला हवं. भोगांच्या पाठीमागे धावणारा आणि सतत त्यांचं चिंतन करणारा माणूस चित्त एकाग्र कधीच करू शकत नाही. प्रणाम गुरुजी. आपले जामात येऊन आपली प्रतीक्षा करीत आहेत. ठीक आहे, त्यांना म्हणाव मी आलोच. मुलांनो, काल सांगितलेले नारायणोपनिषदातले श्लोक पाठ करा. मी आलोच. प्रणाम. आयुष्मान भव. बाबा, प्रणाम करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आपण योग्य वेळी येणं केलं. अहो येणारच. अधिकाचे वाण कोण सोडेल? मग शास्त्रीजी, अधिक मासात जावयाला काय देणार? सोने चांदी की हिरे मोती? का गरिबाची थट्टा करता? माझ्यासारख्या आश्रमवासियाकडे या गोष्टी कुठून असणार? 4 तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगेन एवढंच. ते फुकाचे बोल आम्हाला काय काम असे? त्याने पोट भरते थोडेच. ते बोल तुमच्या विद्यार्थ्यांना ऐकवा. आम्हाला यंदा कमीत कमी चांदीच्या मोहरा हव्यातच. जामात देवा, आपल्याला विष्णूचा अवतार मानून अधिक मासात आपली पाद्यपूजा करावी आणि आपल्याला 33 अनारसे द्यावेत असं शास्त्र सांगतं. अहो शास्त्र काहीही सांगेल. आपण मला 33 चांदीची नाणी देणार आहात की नाही? नाहीतर हा मी चाललो. क्षमा करा, ते मला शक्य नाही, कारण माझी तेवढी परिस्थिती नाही. मग मी आपले ते क्षुद्र अनारशांचे वाण नाकारतो. चल का? बाबा, चल म्हणतो ना. मुली, आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. अशा तऱ्हेनं अधिकाचं वाण लाथाडून तो जावई तिथून चालता झाला. पुढं काय झालं हे मात्र मी तुला नंतर सांगेन. अगं, कारण नारायणपुराचं मंदिर आलं. ओके. चला उतरा गाडीतून. वाव, काय मोठं मंदिर आहे हे. एक चपला त्या कोपऱ्यात काढू का? हो हो, काढ. हं. चला चला. ती बघ, एकमुखी दत्तमूर्ती. वाव, मस्त आहे ग. अगदी विष्णू अवतारच वाटतायत ना. आणि ह्या समोरच्या बाजूला दिसतायत ना, हं. त्या इथल्या मूळ मूर्ती. चला मंगला, अधिक मासाचं नारायणाचं दर्शन झालं. हो हो ना. अगदी पुण्य पदरी पडलं. आजी, त्या कथेतल्या जावयाचं पुढे काय झालं? अगो, त्यानं अधिक मासाचं वाण नाकारलं. त्यामुळे त्याची सारी संपत्ती नाहीशी झाली. विष्णुदेवांच्या अवकृपेमुळे त्याच्या सर्वांगावर कुष्ठ निर्माण झालं. मग एकदा तो असाच वेदनांनी कळवळत रानावनात एकटाच फिरत होता. आणि तेव्हा त्याची पराशर ऋषींशी भेट झाली.
देवा रे देवा, आता सहन होत नाहीत या वेदना. मला मृत्यू तरी दे बाबा. अरे काय ही तुझी अवस्था? प्रणाम ऋषीवर. आपण कोण आहात? मी पराशर. मी त्रिकालज्ञानी आहे. तुझी ही अवस्था का झाली माहिती आहे तुला? नाही. तू स्वतःच्या धनसंपत्तीचा गर्व केलास, देवतुल्य श्वशुराचा अपमान केलास आणि श्वशुरानं केलेलं अधिक मासाचं वाण लाथाडलंस. त्यामुळे भगवान विष्णूंचा तुझ्यावर कोप झाला. ऋषीवर मी आता काय करावे? तू सत्वर जाऊन श्वशुरांकडून अधिक मासाचं वाण नम्रतेनं स्वीकार. भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घे, तरच तुझं पापक्षालन होईल. ठीक आहे ऋषीवर, मी तसेच करेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. कोणती? पुन्हा असा उन्मत्तपणा कधीही करू नकोस. बर का मने? अशा प्रकारे त्या उन्मत्त जावयाला अधिक मासाचं वाण लाथाडल्याबद्दल शिक्षा मिळाली. अर्थात त्यानं सासऱ्याची क्षमा याचना करून अधिकाचं वाण घेतल्यावर त्याची पूर्ववत सुस्थिती झाली. बर का? असं आहे अधिकाचं महात्म्य, कळलं? आणि बरं का मने, वास्तुशांत, कोनशिला समारंभ, विवाह, मुंज, देवाची प्रतिष्ठापना, देशांतर, यात्रा यासारखी कृत्य अधिक मासात करत नाही. आणि बरं का, अधिक मासात मृत झालेल्यांची श्राद्ध, महालय शुद्ध मासात त्याच तिथीला करतात. तसंच अधिक मासात जन्मलेल्या बालकाचा जन्ममास सुद्धा त्या नावाच्या शुद्ध मासाच्या तिथीला धरतात. एकूण काय, अधिक मासात कोणतंही धार्मिक कृत्य करायचं नसतं. देव दर्शना व्यतिरिक्त. कळलं का? चला, बालाजीचं मंदिर आलं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.